कसं आहे की आपल्या भागात पाणी कमी आहे. जमिनीचं समजा थोडा म्हणजे कमी दर्जाचे जमीन, तर ह्याला खडखड बी जमीन जमती, मुरमाड जमती. हे आरोग्याला चांगलं आहे. हां, डेंगू, मलेरिया, PC कमी होणं, कॅन्सरवर बी चालतंय, थायरॉइडला चालतंय. म्हणजे इतके गुणकारी असून आपण रासायनिक कशाला चारायचं? हां, मग विषमुक्त फळ बाग कोणचं बी लावा, फक्त आता रासायनिक मुक्त कसं होईल हे महत्त्वाचं. आता माझी जमीन तुम्ही बोट घाला, बघा चेक करू. पूर्ण शेतकरी मित्रांनो, पूर्ण भुसभुशीत जमीन आहे. बघा हे बघा पूर्ण खतासारखी, एकदम गांडूळ खतासारखी जमीन आहे, पत्ती सारखी. आणि आपली जमीन शेतकरी मित्रांनो, आपली स्वतःची जमीन वावरामध्ये जाऊन बघा, आपली जमीन अशी 100% आहे का? आणि ही नसेल तर कोणतं कारण नाही मित्रांनो. हे फक्त ऑर्गॅनिक आणि रासायनिक मधील बदल आहे मित्रांनो. रासायनिक तुमचं असेल तर तुमची कडक पूर्ण जमीन असणार आहे, आणि ऑर्गॅनिक असेल तर पूर्ण अशी पत्तीसारखी माती असणार आहे. आणि पत्तीसारखी माती असल्यास तुमचं 100% पीक हे चांगलं जाणार. खास करून मित्रांनो, फळ जे आहे तुमच्या बुडाला पण लागू शकतं मित्रांनो. तुमचा काटा जिथं असेल त्याच्या आसपास तुम्हाला कुठेही पण ते फळ लागू शकतं मित्रांनो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला आपण आज युवा शेतकरी दुधाळ्यांच्या प्लॉटवर आलो. तुम्ही बघू शकता आपला जो ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे. किती एरियामध्ये हा प्लॉट आहे? 45 गुंठ्यामध्ये. 45 गुंठ्यामध्ये प्लॉट आहे. तिने आतापर्यंत उत्पन्न किती काढले, लागवड कशा पद्धतीने केली, आणि कोणती टेक्नॉलॉजी वापरून तिने आतापर्यंत प्लॉट सक्सेसफुल आणलाय तुम्ही बघू शकता. ही साईज जर बघितली तर एक जवळजवळ 1200-1300 ग्रामचं एक फळ भरतंय. याचं रहस्य काय आपण आज यांच्या जाणून घेऊ. तर तुमचं पहिलं नाव सांगा. दुधाळ सिद्धेश्वर आनंद. आणि तुम्हाला कसं वाटलं की ड्रॅगन फ्रूट शेती करायला पाहिजे याच्याविषयी तुम्हाला मी थोडी माहिती सांगा. आम्हाला ड्रॅगन फ्रूटची थोडी माहिती शेतकऱ्याला सांगा थोडी. आता आम्ही हे कसं असंच मी आता मोबाईलवर बघता ते असंच व्हिडिओ बघितले SCT वैदिकचे. तर त्यांचे SCT वैदिक कंपनी औषध आहेत. तर ते व्हिडिओ बघता हे ड्रॅगनचे व्हिडिओ बघितले, तर असंच त्याच्यातून भरपूर इन्कम बाकीच्या फळबागापेक्षा हे भारी वाटतं. हे कमी म्हणजे असं वन टाईम एक खर्च आहे, त्याला जास्त खर्च नाही आहे. आणि म्हणजे पहिलं 1 वर्षातच फळ असं कोणचंच बाग नाही ते असं म्हणजे फळबाग नाही असं कोणचं लवकर येईन. तर हे ड्रॅगनला लवकर फळं येतात. आणि तुम्ही लागवड करताना तुम्हाला साधारण किती खर्च आला 45 गुंठ्यामध्ये? आता आमचं 45 गुंठ्यामध्ये धरलं ड्रीप वगैरे धरून तर बराच खर्च आला. असं 4 लाख रुपये खर्च आला याला. 4 लाख रुपये. हां, आणि तार कंपाऊंड वगैरे ते आणि रोप कुठून आणली होती? हे आम्ही सांगोल्याहून आणले. कसे पडले होते? 1 रुपये? हे 1 रोप 35 रुपयाला पडलं. 1 रोप 35 रुपयाला. किती लागवड होती? मग किती एका किती लागतं समजा? हे एका पोलला 4 लागते, 4 साईडनी 4. हो. आणि आता समजा शेतकऱ्याला हे लागवड करायची, समजा ड्रॅगन फ्रूट लागवड करायची, त्यांना काय सांगू इच्छिता समजा? आता हे चांगले आता लोक काय करतात असं हे लाव ते लाव करण्यापेक्षा हे ड्रॅगन फ्रूट लावलेलं बरं आहे. आणि ह्याला जास्त म्हणजे हे नाही, जास्त मेहनत नाही. पहिल्या वर्षी जास्त मेहनत करावं लागते, बाकीचं मग जास्त हे नाही, छाट वगैरे करायची गरज नाही. आणि किती बाकी लागवड केली पाहिजे आतापर्यंत? तुम्ही किती केली आणि किती करायला पाहिजे? आता हे आम्ही 10x6 वर लागवड केलेली, ही योग्य आहे. पण ह्याच्यातून एक ट्रिलिस पद्धत आली. ट्रिलिस पद्धतीवर काय होतं, ह्याच्यापेक्षा डबलच रोपं जास्त लागतात, तर कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न निघतं. पण ते ट्रिलिस पद्धत काय असतं, जास्त घनदाट लागवड असते ना. तर ते कसं एखादी जर तार वगैरे तुटली तर धोका आहे त्याच्यामध्ये, असं पडतं वगैरे. मग तर ह्याचं कसं हे सेपरेट राहिलं ना, ह्याला मोडला पोल जरी मोडला तर हे त्याच्यापुरतंच होणार, एकच झाड व्हायला जाणार. त्याच्यामुळे पोलचं बी बरं वाटतं. आणि ते फक्त जर लोकांना जर अर्धाच एकर रान आहे दुसऱ्यांचं, तर ते ट्रिलिस पद्धत करू शकतात ना. बरोबर. आतापर्यंत किती साधारण किती उत्पन्न निघलंय? आता पण आमचं 3 टन माल निघलाय, आणि आता हे थोडंफार काय 2 क्विंटल माल असेल. तरी आतापर्यंत किती रुपयांचा काय लाखांचा माल? आता आमचं काही 100 म्हणजे स्टार्टिंगला आम्ही बीडमध्ये नेत होतो माल, तेव्हा काय ते आपली साईज जास्त असल्यामुळे व्यापारी जास्त ते घेत नव्हते, तर कमी भावामध्ये द्यावा लागत होता. 115 रुपयांनी काही दिला, आणि जर डबल मग आम्ही जास्त नगरला नेला. नगरला मग आपल्याला 150-130 प्लसच लागला माल. अच्छा. आणि कसं आहे आता सध्या हायेस्ट 160 रुपयांनी गेला. आणि आता हे जे माल राहिला आता हे काय 1-2 क्विंटल काय निघल, तर हे 170 रुपयांनी पातळीचं एक व्यापारी त्यांना द्यायचं. आणि किती वर्षाला समजा तुम्ही लागवड केली, तर खत व्यवस्थापन कसं केलं? आता ह्याचं कसं लावताना एकदा SCT वैदिकचा भेसळ डोस असतो, त्याच्या प्रमाणाने त्याचं प्रमाण दिलं होतं, 1-1 किलोने भरलं होतं. परत मग त्याच्यानंतर असंच बरेच म्हणजे 4 वेळा 1-1-1.5 किलो आपल्या जसं म्हणजे वाटेल तसं वाढीत गेलो त्याचा भेसळ डोस. आता तुम्हाला चांगल्या उत्पन्न तरी किती अंदाजे किती उत्पन्न जाईल समजा? आता आपलं आता हे शेवट आहे. आता ह्याच्यानंतर आता हे निघणार ना. आता ह्याच्यानंतर असं काय होतं, हे काटा आहे, काट्याच्या जागेवर काय नाही असं कळी निघत होती, तर कळीच्या जागी आता कोंब निघतो, म्हणजे नाही काय हे न्यू या
अशी न्यू ग्रोथ निघते. अच्छा अच्छा. तर आता ते म्हणजे आता सीझन त्याचा स्टॉप झालं ना, तर आता मेला मे 15 मेच्या महिन्यात 15 तारखेच्या नंतर आपण पाऊस वगैरे आल्यानंतर त्याला कळ्या लागतात. काय लागतं मग तिथून जूनला सुरू होतं फळ. पुढच्या वर्षी आता ह्या वर्षी आपल्याला 3 टन माल निघाला, 3च टन. तर पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा डबल टिबल तरी निघणार आहे. हमखास निघणार. पहिल्या वर्षी ग्रोथ कमी असते, हो. माल कमी निघतो. आपल्या वर्षातून एकच पीक निघतं का डबल निघतं? वर्षातून कसं जूनला सुरू होतं ते आतापर्यंत सुरू राहतं. हा, म्हणजे हे 4-5 महिने कंटिन्यू चालू राहते. कंटिन्यू चालू राहते. 4 पुन्हा 6 महिने 6-7 महिने मग स्टॉप होतो त्याचा. अच्छा अच्छा. म्हणजे पर डेबल शेतकऱ्यासाठी हो, आहे. हे म्हणजे बाकीच्या फळबागापेक्षा हे भारी पीक आहे. भारी पीक. भारी येते. 7-8 भार येतात त्याच्यात. जवळ 7 ते 8 बार येते. हो. ओके. म्हणजे जरी समजा ह्या लॉटला आपला भाव नाही भेटला तर पुढल्या लॉटला 100% भेटून जाईल. 100% भेटतो. कारण की ही एक भार गेला तर दुसरा भारला भेटतो, दुसरा नाही तर तिसऱ्याला भेटतो. आणि ह्याचं कसं 8 दिवसात मार्केट रेट आहे ना कमी जास्त होत राहतात. तर 8 दिवस आपण आपल्याकडं हे असेल ते असं म्हणजे AC वगैरेचं त्याच्यात बी ठेवू शकतो ना, एअर हाऊसमध्ये. ठेवू शकतो. हो. तर शेतकऱ्यांना तुम्ही बघू शकता, 45 गुंठ्यामध्ये 3 टन उत्पन्न निघलं. तुम्ही हिशोब लावा, तुम्हीच कॅल्क्युलेट करा. कारण की एवढा खर्च होतोय पण उत्पन्न त्यानंतर दुप्पट उत्पन्न होतंय. आणि तुम्ही साईज बघू शकता, चांगल्यापैकी साईज यांनी आणलेली आहे. प्लॉट पण चांगला आहे. त्याच्यापेक्षा बी मोठी साईज ह्याच्यापेक्षा मोठी तुम्ही बघू शकता. इथं 3 आहे. ही सेटिंग असेल. सेटिंग असेल एकदम व्यवस्थित चांगली सेटिंग आपल्या ह्या वर्षी तरी झाड बारीक आहे, पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा जास्त सेटिंग लागली पाहिजे. हां. आणि झाड पण भरपूर मोठं होणार, त्यामुळे जास्त उत्पन्न हमखास 100% येणार आहे मित्रांनो. तर ड्रॅगन फ्रूटविषयी तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे तर कमेंटमध्ये सांगा. प्लॉट आवडला असेल तर 100% तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला. आणि जर तुम्हाला रोप अवेलेबल पाहिजे असेल यांच्याकडून तर यांचा नंबर मी तुमच्या स्क्रीनवर देत आहे. यांना हमखास फोन करा. यांच्याकडून रोप तुम्हाला ह्या क्वालिटी तुम्ही बघू शकता. इथं जवळजवळ 1200 ग्रॅमपर्यंतचं वजन आहे. ह्या क्वालिटीचं तुम्हाला ड्रॅगन फ्रूट भेटेल. तुम्हाला 100% रोप तुम्हाला अवेलेबल यांच्याकडे भेटेल. तर रोप पाहिजे असेल तर हिवरसिंगा बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला हिवरसिंगा गावामध्ये तुम्हाला 100% अवेलेबल भेटेल. नंबर दिला आहे, शेतकऱ्याला फोन करा. गॅरंटी आणि खात्रीशीर तुम्हाला रोप भेटेल. असं नाही की फसवणूक होणार आहे. 100% प्लॉटवर यायचं, प्लॉटवर तुमच्या हातानेच बघायचं आणि रोप घेऊन जायचं मित्रांनो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.